जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्याबद्दलच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे। आता बघा, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून तुम्ही ऐकलं असेल की अग्निवीर भरती ही परमनंट होणार आहे आणि ही अतिशय महत्त्वाची असलेली न्यूज आहे। कारण याबद्दल धीरज सेठ यांच्या अगोदर जे आपले आर्मीचे प्रमुख होते उपेंद्र द्विवेदी यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। एक दोन दिवसा अगोदर त्यांची रिटायरमेंट झाली। रिटायरमेंटच्या वेळेस म्हणजे जाता जाता त्यांनी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे की बाबांनो, अग्निवीर अग्निपथ योजनेनुसार जी भरती घेतली जात असते त्या भरतीमध्ये बदलाव होण्यावरती विचार केला जाऊ शकतो। आता ही संपूर्ण जी काही बातमी आहे ती आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे। त्याचबरोबर अग्निवीरांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये 4 वर्षानंतर रिटायरमेंट जी होत असते त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। त्याबद्दलची महत्त्वाची माहिती सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे। मग जे विद्यार्थी अग्निवीरची तयारी करताय त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे, लाईक सुद्धा करायचा आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला आम्ही नेहमी देत राहू। ठीक आहे। आता बघा, अग्निवीर भरतीची तयारी करत असताना अग्निवीर भरतीचे जे विद्यार्थी तयारी करताय ना त्यांच्यासाठी ही जी काही बातमी असणार आहे अतिशय महत्त्वाची असणार आहे। हे जे काही बाबा उपेंद्र द्विवेदी हे आपले जी थल सेना आहे म्हणजे आर्मी आहे, आर्मीचे प्रमुख होते। यांच्यानंतर आता धीरज सेठ यांनी काय केलेले आहे तर आर्मीचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। पण 2 ते 3 दिवसा अगोदरच हे रिटायर झाले। त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेस त्यांनी अतिशय महत्त्वाची एक गोष्ट सांगितली आणि ती आपल्यासाठी महत्त्वाची असणारे, आनंदाची असणारे। बघा, व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो। ही बातमी समजून घेण्याच्या अगोदर जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करू इच्छिता, एखादी बॅच त्यांना पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती मराठी माध्यम मधली ही बॅच बघा। ऑफर मध्ये फी फक्त 200 रुपये। या बॅच मध्ये सगळी रेकॉर्डेड बॅच असणार आहे। यामध्ये तुम्हाला सगळा अभ्यासक्रम एकदम डिटेल मध्ये कव्हर करून दिले असणार आहे। आणि ज्यांना वाटतंय की पुढच्या भरतीची तयारी करायची आतापासूनच, त्यांना जर पुस्तक पाहिजे असेल तर आपलं अग्निवीर राजमार्ग म्हणून देशात गाजलेलं पुस्तक आहे बघा, अतिशय महत्त्वाचं आहे। मागच्या भरतीमध्ये या पुस्तकाचा मुलांना खूप जास्त फायदा झालेला आहे। मग हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर Amazon मधून ऑर्डर करू शकतात किंवा जवळच्या दुकानामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। आता बातमी बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे तर हेडलाईनच वाचून आपलं मन गार्डन गार्डन होणार आहे, म्हणजे दिल हमारा गार्डन गार्डन हो सकता है। अग्निवीर ही जी काही योजना आहे बघा, अग्निवीर भरती अग्निपथ योजनेनुसार असते। आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये आणि एअरफोर्स मध्ये या 3 सेनेमध्ये त्या ठिकाणी अग्निवीर योजना लागू झालेली आहे। 4 वर्ष सगळेजण सर्व्हिस करत असतात। त्यामधले 25% त्यांच्या परफॉर्मन्स वरती काय केले जात असतात रे तर परमनंट केले जात असतात आणि बाकीच्यांना इतर क्षेत्रामध्ये कुठेतरी आरक्षण दिलेलं असतं। पण अजून पहिला जो काही गट होता म्हणजे पहिला जो काही त्या ठिकाणी पहिली भरती झाली होती अग्निवीरची, त्याचे जे मुलं अजून रिटायरमेंट झाले नाही, ते थोड्या दिवसांनी होणार आहे रिटायरमेंट। मग त्यांनी सांगितलेलं की हे जे काही मुलं रिटायर होणार आहे त्या रिटायरमेंट नंतर त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स विचारात घेऊन आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळणार आहे। ठीक आहे। आता बघा, अग्निपथ योजना में बदलाव पर हो सकता है विचार सेना प्रमुख, त्यांनी स्वतः सांगितलेले। पूर्ण बातमी मी तुम्हाला सांगतो, ही महत्वाची बघा। सगळ्यात तेजी से बदल रहा युद्ध का स्वरूप, म्हणजे आता बघा जगातलं आता मोठं युद्ध झालं त्या ठिकाणी अमेरिका आणि तिकडे इराणमध्ये, म्हणजे असे जे काही युद्धाचे वेगवेगळे स्वरूप बदलू राहिले त्याच्यानुसार आपल्याला जास्त सैनिकांची गरज आहे। त्यातल्या त्यात जे तरुण सैनिक आहे, यंग सैनिक आहे, त्यांची अतिशय गरज आहे असं आपल्या सेना प्रमुखांचं म्हणणं आहे। बघा, युद्ध का स्वरूप सैनिकों को मजबूत प्रशिक्षित और तकनीकी रूप से कुशल सेना चाहिए, म्हणजे मेंटली सुद्धा हुशार पाहिजे, बरोबर आहे का नाही। त्याचबरोबर त्यांचं फिजिकल सुद्धा एकदम चांगलं पाहिजे। असे आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजे, जास्तीत जास्त सैनिक पाहिजे, म्हणजे यंग पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक है। थल सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी ने कहा है कि अगर भविष्य के आवश्यकताओं के पता चलता है कि अग्निवीरों को लंबे समय तक सेना में बनाए रखने से रक्षा बलों को मदद मिल सकती है। जर आता जी तुकडी आहे अग्निवीरच्या पहिल्या भरतीची, तिचा परफॉर्मन्स जर त्यांना चांगला वाटला आणि त्याचा जर त्यांना पुढे भविष्यात काहीतरी आर्मीसाठी फायदा होणार असला तर 100% ते विचार करू शकतात, अग्निवीरांना परमनंट करू शकतात किंवा 2-4 बदल होऊ शकतात। त्या बदलाबद्दल मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे। त्यानंतर पुढे बघा, इस योजना में उचित बदलाव पर विचार किया जा सकता है। जनरल द्विवेदी ने अग्निपथ योजना को मानव संसाधन में बड़ा सुधार बताया है, जिसका मकसद युवा, सगळ्यात महत्वाचं बघा युवा, म्हणजे आपल्या आर्मीमध्ये जे सैनिकांची आपल्याला गरज आहे ते म्हणजे युवा फिट,
फिर त्याचबरोबर भविष्य के लिए तैयार सेना बनाना है। चीन के साथ संबंधों को लेकर जनरल द्विवेदी ने कहा है कि गलत फहमियों को रोकने और सीमा से जुड़े मुद्दों को सुलझाने को भारत और चीनी सेनाओं में एक साल में 1,100 बार, 100 से ज्यादा बार बातचीत होती है। म्हणजे आपले जे काही शत्रू आहे जवळचे चीन आणि पाकिस्तान, मग त्यांच्यासोबत आपलं कधीही युद्ध होऊ शकतं बाबा, बरोबर आहे की नाही? मग त्यामुळे आपल्याकडं चांगली सेना असणं गरजेचं आहे। ऑलरेडी खूपच चांगली आहे, पण त्यांचं म्हणणं थोडीशी यंग पाहिजे, फिट पाहिजे। त्यामुळं अग्निवीर योजना ही खूप चांगली असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे। आता बघा 25% को स्थायी करणे पर विचार। आता त्यांनी अगोदरपासून भरपूर वेळा सांगितलेलं आहे की आम्ही 25% अग्निवीरांना त्यांच्या परफॉर्मन्सवरती परमनंट करणार आहे। म्हणजे 100 अग्निवीरांमधले 25 अग्निवीर काय होणार आहे त्या ठिकाणी परमनंट होणार आहे। मग आता होऊ शकतो का एक बदलतो म्हणजे, तर हे जे काही 25% ते 25% 40% होऊ शकतात, 33 होऊ शकतात, 35 होऊ शकतात, 50 होऊ शकतात, 75 होऊ शकतात, किंवा 100चे 100% होऊ शकतं। म्हणजे सगळ्यांनाच परमनंट सुद्धा करून घेतल्या जाऊ शकतं। आता ज्यावेळेस आपले हे सगळे जे काही 4 वर्षाची सेवा त्या ठिकाणी त्यांची संपणार आहे, त्याबद्दल आपल्याला ते माहिती होणारच आहे की नेमकं काय चेंज होऊ शकतो। त्यावेळेस एखादा चेंज बघायला मिळू शकतो। 25% परमनंट केल्या जाऊ शकतात किंवा जास्तही केल्या जाऊ शकतात, पण त्यांच्या परफॉर्मन्सनुसार कुठेतरी फायदा होणार आहे की पुढे आर्मीला, तर हे सगळा विचार करूनच ते काय करणार आहे, पुढील निर्णय घेणार आहे। ठीक आहे, मग ही टक्केवारी वाढू शकते, 25 ची 40 होऊ शकते, 50 होऊ शकते, 75 होऊ शकते। पण जे रिटायर झालेले त्यांना सुद्धा तसंच सोडणार नाही, तर त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहे। आता आपण बघितलं दिल्लीमध्ये रिझर्वेशन दिलं बघा, सगळं लगेच सुरू पण झालं। त्या भरत्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी रिझर्वेशन भेटणार आहे लगे येणाऱ्या भरत्यापासून। त्याचबरोबर बीएसएफ मध्ये डायरेक्ट 50% रिझर्वेशन, सीआयएसएफ ची सुद्धा बातमी आली होती की आम्ही 50% रिझर्वेशन देणार आहे। वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये मिळणारच आहे। जे वेगवेगळे स्टेट आहे, हरियाणाची एक बातमी आली होती की त्यांच्या स्टेटमध्ये सुद्धा काय होणार आहे, त्या ठिकाणी अग्निवीरांना आरक्षण मिळणार आहे। म्हणजे 100 जागा असतील तर 12, 15, 20% आरक्षण असले तर 20 जागा स्पेशल अग्निवीरांच्या असणार आहे आणि कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये असणार आहे। हा एक फायदा आहे तुम्हाला अग्निवीर भरतीचा। म्हणजे 4 वर्ष तुम्हाला तिकडे सेवा द्यायची आहे, ती सेवा देणं म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठी एक संघर्ष प्रवास असणार आहे। कोणी त्याला एन्जॉय करणार आहे, कोणाला थोडंसं सहन होणार नाही, पण 4 वर्ष आपल्याला करायचंय, जेणेकरून पुढे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या संधी आहे ना त्या संधी उपलब्ध होणार आहे। मग असं हा एक बदल होऊ शकतो। त्याच्यानंतर दुसरा जो काही बदल आहे तो काय होऊ शकतो की 4 वर्षाची जी सेवा आहे ती 8 वर्ष केली जाऊ शकते, 6 वर्ष केली जाऊ शकते, 10 केली जाऊ शकते, किंवा 15-16 जी असते तेवढी पूर्णच्या पूर्ण सुद्धा केली जाऊ शकते, म्हणजे परमनंट केला जाऊ शकतं। असे वेगवेगळे चान्सेस आहे बघा की जे अग्निवीर योजनेमध्ये चेंजेस होऊ शकतात। ठीक आहे, त्यानंतर बघा त्यांनी बरीचशी माहिती दिलेली आहे की आपल्याला या योजनेमध्ये बदलाव कशासाठी जरुरी आहे बाबा, भविष्य की आवश्यकता और अनुभव के आधार पर निर्णय लिया जाएगा। म्हणजे ज्यावेळेस पहिल्या तुकडीचं रिटायरमेंट होणार आहे त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होणार आहे की भविष्यामध्ये जर आर्मींना खूप जास्त सैनिकांची गरज असली आणि यांचा परफॉर्मन्स तसा असला, त्या परफॉर्मन्सची जर गरज असली त्यांना, तर 100चे 100% अग्निवीर परमनंट केले जाऊ शकतात। आणि आर्मीवाले काय करत असतात, त्यांच्या जवळचे जे चांगले लोक आहेत ते कधीच सोडत नसतात पहिल्यापासून। तुम्ही बघा 100% करू शकतात परमानेंट। त्यानंतर पुढे बघा युवाओं की कौशल, अनुभव और तकनीकी क्षमताओं को पूरा उपयोग करने के लिए आवश्यक बदलाव संभव, की हा जो काही बदलाव आहे तो संभव होऊ शकतो। कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, त्यांचा जो अनुभव असतो या एज मध्ये, जो अनुभव, आता अनुभव मॅटर करतो त्या ठिकाणी, त्याचबरोबर स्किल असतं लहान वयामध्ये, ह्या वयामध्ये भरपूर, आणि फिट असतात बऱ्यापैकी। ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण 100% तो जो काही आवश्यक आहे तो संभव आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे। पहिले बॅच के अनुभव और सेवा काल पूरा नहीं होने से अभी मूल्यांकन अधुरा। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पहिल्या बॅचच्या आतापर्यंत रिटायरमेंट झालेली नाहीये, त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येणार आहे असं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आपण काय करू, त्यांचा परफॉर्मन्स चेक करू, त्याच्या आधारावरती पुढच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे त्या सगळ्या फिक्स होणार आहे। तर बघा अग्निवीर भरतीची जे सगळे तयारी करताय अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की 100% बदल होण्याचे चान्सेस आहे, कुठेतरी बदल होणार आहे। 25%चे 40-50% होऊ शकतात, किंवा 4 वर्षाचा 6 वर्ष होऊ शकतो, 8 वर्ष होऊ शकतो, असे वेगवेगळे चेंजेस त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। म्हणून सगळ्यांनी मन लावून तयारी करायची आहे। जे अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांनी सगळ्यांनी, ज्यांनी पेपर दिलेला आहे आताचा 2026च्या भरतीचा,
त्यांचा निकाल सुद्धा 1-2 दिवसानंतर लागणारच आहे. फिजिकल सुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे. म्हणून फिजिकलची तयारी त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने सुरू ठेवायची. आणि कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचंय, जेणेकरून आपल्याला फिजिकलची डेट काय असणार आहे त्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवता येणार आहे. आणि रिझल्टच्या आसपास आपल्याला ते माहिती होणारच आहे की केव्हा डेट असणार, त्याबद्दलची माहिती आपण लवकरात लवकर देऊ. फक्त कोणत्या ARO मध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते तुम्ही सांगायचंय आणि अग्निवीर योजनेबद्दल सुद्धा सांगायचं आहे. तुमचं स्वप्न काय आहे, अग्निवीरमध्ये देश सेवेसाठी तुम्हाला नेमकं काय करायचंय त्याबद्दल एक छोटासा मेसेज लिहून कशामध्ये टाकायचा आहे, कमेंटमध्ये टाकायचा आहे. आला लक्षामध्ये? मग अशा पद्धतीनं हा वेगवेगळा बदल असणार आहे बघा. वेगवेगळ्या बदलाची शक्यता आहे, कोणकोणत्या शक्यता निघतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला या भरतीमध्ये कमी स्कोर येत असेल किंवा सुरुवातीपासून नव्यानं तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे बघा. या बॅचमध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा बेसिक टू ऍडव्हान्स आपण कव्हर केलेला आहे. सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती एकदम अनुभवी टीम आहे. मी स्वतः असणार आहे. NDA ची मुलाखत मी दिलेली आहे. स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीये, पण तुम्हाला जी काही टीम शिकवायला असणार आहे बघा ती दर्जेदार टीम असणार आहे आणि त्या टीमचा शिकवण्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुरुवातीपासून तयारीसाठी एखादं गाईड पाहिजे असलं तर ते गाईड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे मराठी माध्यम मध्ये. विशेष म्हणजे कारण महाराष्ट्रातल्या मुलांना आता मराठीमध्ये सुद्धा परीक्षा देता येत असते आणि मराठीमध्येच दिली जात असते, कारण पेपरची जी काही भाषा असते ती समजायला सोपी जाते, प्रश्न आपल्यासाठी सोपे होत असतात. म्हणून मराठी माध्यम मध्ये आपण दर्जेदार असा संदर्भ ग्रंथ तुमच्यासाठी तयार केलेला आहे. अग्निवीर राजमार्ग म्हणून पुस्तके, गणित, बुद्धिमत्ता, GK, विज्ञान संपूर्ण विषय एकदम चांगल्या पद्धतीने सुटसुटीत दिलेले आहे. त्याचबरोबर जे काही वन लाइनर प्रश्न असतील ते सुद्धा यात ऍड केलेले आहे. पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या दुकानामध्ये जाऊन बघा किंवा Amazon वरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करायचंय. अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे. तुम्हाला एखादी काही अडचण असेल किंवा काही डॉक्युमेंट संबंधित कोणतीही अग्निवीर भरती रिलेटेड तर सगळ्यांनी नक्की कमेंट करायचं आहे. प्रत्येकाच्या कमेंटला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद.